नमस्कार. मी प्रदीप जोशी. माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन करणार आहे आणि लेखाचे शीर्षक आहे घोषणांची शक्यता तुर्तास धूसर. सत्तेवर येत असताना केलेल्या विविध घोषणांची शक्यता आता धूसर झाली आहे. साशंकतेच्या गर्तेत या विविध योजना अडकल्या आहेत. निवडून येताना दिलेली आश्वासने हवेत विरून गेली आहेत. अभिनंदनाची जागा आता निषेधाच्या सुराने घेतल्यास नवल वाटू नये. महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू झाली. सगळीकडे आनंदी आनंद होता. बऱ्याच जणांनी आपले हात धुवून घेतले. महिलांनी साड्या खरेदी केल्या. कमाईबाबत नवऱ्याशी स्पर्धा केली. त्याच्या रंजक बातम्या वाचायला मिळाल्या. लाडक्या बहिणीने तिजोरीत खडखडाट केला. विचार करण्याची वेळ आली. लाभधारक महिलांची चौकशी सुरू झाली. अनेकांनी त्यातून आपली सुटका करून घेतली. आता ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. ती बंद झाल्यास कुणालाही नवल वाटायला नको. एस.टी. बस प्रवासात काही अटीवर अर्धे तिकीट मोफत प्रवासाची योजना देखील आखण्यात आली. वयोवृद्ध माणसे फिरत राहिली. नाश्ता करण्यासाठी एस.टी. फुकट आहे म्हणल्यावर एका गावाहून दुसऱ्या गावात ही माणसे जाऊ लागली. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आमच्याकडील एक गमतीदार किस्सा म्हणजे विटा कराड रोज सकाळी केवळ भजी खाण्यासाठी ज्येष्ठ माणसं विट्याहून कराडला जाऊ लागली आणि तासाभरात परत येऊ लागली. सवलतीचा आनंद लुटू लागली. ही योजना देखील आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. महिलांना मोफत प्रवास होता. माहेरची आठवण झाली की महिला माहेरी पळत होत्या. त्या देखील आता योजना बंद होणार असल्याने चिंतेत आहेत. शासनाने एक केले. महिलांना भरभरून दिली. मात्र कराच्या रूपाने नवऱ्याच्या खिशातून काढून घेतले. आज या सर्व योजनांची चौकाचौकात चर्चा आहे. त्या सुरू राहणार की बंद होणार हे एका परमेश्वराला माहीत. असो, विविध योजना येत राहतात, जात राहतात. काही काळ चालतात, नंतर त्या मोडीत निघतात. यालाच तर विकासाचे राजकारण म्हणतात. खरं आहे ना? आपण फक्त बघायचं काम करायचं. कारण आपण बोलायला गेलो तर लगेच आपल्या विरोधात मोहोळ उठल्यासारखे निषेधाचे सूर आपल्याला ऐकायला मिळतील. धन्यवाद. आपण माझे वक्तव्य ऐकून घेतले. आपणास जर चॅनेल आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट द्या. आपल्या नेहमीप्रमाणे मिळणारा प्रतिसाद हा माझी उमेद वाढवणारा असणार आहे. यात कोणतीही शंका नाही. पुनश्च एकदा धन्यवाद.